झालं रे? अरे काय इंग्लिश मध्ये मेसेज आला मला तर काहीच कळत नाही बघ. माझी भीती झालं झाली बरं का. कुणी इंग्लिश मध्ये मेसेज केला का नाही हायलाच्यावर रिप्लाय द्यायला येणं झालाय. अरे काय तुम्ही कुठल्या जगात जगताय? इंग्लिशात नाही म्हणून काय झालं? दे इकडे फोन, मी सांगतो काय करायचं ते. हे बघ, हे यू डिक्शनरी ॲप आहे. याच्यात सगळे डिक्शनरीचे फीचर्स आहेत आणि एक मॅजिक फीचर पण आहे. ते सेटिंगमध्ये जाऊन एनेबल करायचं आणि तुझा जो मेसेज आलाय त्याच्यावर मॅजिक ट्रान्सलेटरला ड्रॅग करून सोडायचं. हे बघ, तो तुला लगेच ट्रान्सलेट करून देईल. आणि तुला इंग्लिशमध्ये रिप्लाय करायचं असेल तर तू जे टाईप केलं आहेस त्याच्यावर मॅजिक ट्रान्सलेटर ड्रॅग करून सोडायचं. झालं की नाही मॅजिक? आईला बेस्ट काम झालं की हे तर. अरे मस्त आहे यू डिक्शनरी आणि त्याच्यातलं काय ती मॅजिक फीचर ती पण सुद्धा. लय हाणलं त्याला कुत्र्याच्या ऐकत धुतला. आईला ते बघ. आईच्या गावात त्यांचं पुन्हा तुटलं काय? ह्यांनी एकमेकांकडे बघितलं नाही म्हणजे काहीतरी लफडा झालाय. आईच्या गावात तुमचंच काहीतरी कांड असणार आहे. तुम्हीच काहीतरी केलंय. मी जुळवून देते आणि तुम्ही करा परत मॅटर. एक गप्पे. इथं आम्हाला काय याड लागलं मी त्यांचं तोडायला. आम्ही त्यांच्यासाठी एवढं काय काय करतोय आम्हाला बी वाटतंच की त्यांचं जुळावं म्हणून. तुम्ही दोघांनी नाही केलं खरं का? मग राऊन्यानी काहीतरी केलंय. काय केलं काय केलं खरं सांग. त्या दोघांनी एकमेकांशी का बोलले नाहीत खरं सांग. यार सोड, झक मारली आणि शाळा केली. एकदा चुकला सारखा सारखा चुकणार आहे वय. आधी काय झाले ते बघा जरा. मी काय म्हणते, तुम्ही भांडू नका ना. आपण आधी जाऊन बघू की त्यांना काय झाले ते. चला वर्गात. चला, त्यांनाच विचारलं पाहिजे. शिंदे, वाकड्या आमासनी प्रत्येक कामात मदत करायचा. आता तू बी करायची. करतो की फायद्यात राहशील. अरे मी हाय शिंदे. मला खपत नाहीत वाईट धंदे, नाहीतर करीन तुमचे वांदे. मापच्या नाही. कर काय झालं चैत्य? कुठं काय काय नाही. याड खाऊन पेडगावला जाऊ नको. आणि काय झालंय ते सांग. आल्यापासून बघतोय गप गप बसलायस आणि त्या निलूकडं पण बघणार झालायस. काय झालंय नेमकं? तुमचं प्रेम परत तुटलं का काय? तुझी झकमार की राहून या. कधीतरी चांगलं बोल. काय झालं? अरे काय झालं? चैत्य काय बोललं का नाही? नीरू तर काय सांगणं झाली. काहीच बोल ना त्यो. अरे तुमची तुम्ही झक मारा ना. काय लावलंय आमच्या डोक्याला ताप? एकदा सांगून टाका काय झालंय ते. काय सांगू तुम्हाला, आमचं सगळं कळलं घरी. काय? आई शपथ. मग तुम्ही काय ठरवलं आता? सगळं संपलं? काल मी आणि नीलू भेटलो तेव्हा. चैतन्य, नीलू, घरी सगळं समजलंय. पण मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मी पण नाही जगू शकत तुझ्याशिवाय. माझ्या पण घरी समजलंय आणि त्यात परीक्षेत पण मार्क खूप कमी पडले. गणितात तर नापास झालोय. पप्पांनी लय मारलाय, पण मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. वाह, म्हणे मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही नीलू. डायलॉग आवडला. अंड्यातनं बाहेर निघालायस का अजून? म्हणे मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही नीलू. दुसरा पक्या दादा व्हायचं नसेल ना तर आत्ताच सुधार. पण पक्कू दादा, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. कितवीत आहेस? 10वीत ना? प्रेमाचा अर्थ तरी कळतो का तुला? प्रेम फॅशन म्हणून करायचं नसतं पोरी. वा पक्कू दादा वा. तू केलं ते प्रेम आणि आम्ही केलं ते फॅशन. होय तुझ्या आता तुझं तरी काय चुकलंय म्हणा. बरोबर बोललासा. तुम्ही केलं ते प्रेम. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुमच्यासारखीच एक जोडी 10वीत होती. एकमेकांवर जीवापाड प्रेम करायची. सोबत राहायचं, लग्न करायचं, सगळ्या शब्दात दिला. सगळं झालं. लग्न करणार होते. एकमेकांना कधीच सोडून जाणार नव्हते.
आणि एक दिवस त्याला कळालं की तिचं लग्न ठरलंय. जाब विचारायला तिच्या घरी गेला तर ती म्हणाली माझा नाद सोडून दे. पंचक्रोशीत सगळ्यात हुशार असलेलं पोरग तिच्या नादात दारू प्यायला लागलं, सिगारेट ओढायला लागलं, तंबाखू खायला लागलं आणि आता रस्त्याने हिंडतय ह्या आशेवरती की होणार की त्याचं चांगलं, कारण त्यानं वाईट कुणाचं काही केलंच नाही. म्हणून सांगतोय दुसरा पक्या दादा जर व्हायचं नसेल ना तर आत्ता शिका. अजून वेळ गेलेली नाहीये. तुमचं हे वय प्रेम करण्याचं नाहीये. अरे तुमचं शाळा शिकायचं वय आहे. शाळा शिका, स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वतःचं नाव एवढं मोठं कर की हिचा बाप स्वतःहून तुझ्याकडे आला पाहिजे की माझ्या पोरीशी लग्न कर म्हणून. ऐक माझं, बाहेर पडा आत्ताच. अजूनही वेळ गेलेली नाही. या मीही ठरवलंय आता याच्यातून बाहेर पडायचं. ती तिकडं सुखी आहे तिच्या संसारात, मग मी माझ्या आयुष्याची वाट लावून का घ्यावी. मी पण आता MPSC देणार. मी पण आता स्वतःच्या पायावर उभा राहणार. म्हणून सांगतोय मोठे व्हा शिकून, आणि आपलंही चांगलं होईलच की. आपण कुणाचं वाईट केलं. सांगितलेली गोष्ट लक्षात ठेव. येतो मी. आता आम्ही ठरवलंय की अभ्यास करायचा. वा, लय भारी ठरवलंय. हो चला, बोर्डाच्या परीक्षा जवळ आलेत. अभ्यास केलं नाही तर आमचं पप्पा कुत्र्याच्या ऐगत हाणतील. ए चला आपण जाऊ, आपल्याला लय अभ्यास आहे. हो हो, आणि मला पण लय अभ्यास आहे. काय पण मनीजा, यो पाक्या दादा ना लय भारी माणूस आहे. अनुभवाचं बोल पाजत असती सारखा. रोवण्या, बापाच्या रंगावर नाही पण वळणावर गेलास. चला गे. म्हणायचा का नाचत होतास? तुझ्यासाठीच नाचतोय रंजय. माझ्यासाठी का? हो, मला एजंटीला म्हणलेली की रंजी तुझ्याशी बोलल तू नाचल्यावर. मूर्ख माणसा, तुला तुझं डोकं नाही का? तुला तुझी अक्कल नाही का जरा तरी? तुला दरवेळेस काय त्या विजय टेलरनं सांगायला लागतं का काय करायचं काय नाही ते? रंजय, तुला एक सांगू? सांग. माझ्या आईनंतर कोण मला समजून घेणार असेल ना तर ती तू आहेस. मला तुझ्याशी बोलताना खूप चांगलं वाटतं. सगळी माझी चेष्टा करतात पण तू कधीच करत नाहीस.
तू खूप चांगली आहेस रंजे. माझी आई पण म्हणती रंजी खूप चांगली मुलगी आहे. खरं मी चांगली आहे तुझ्यासाठी. तुझ्या आईला बी मी आवडते, तुला बी आवडते. शपथ, चोक्यात तुझ्या बरोबर कधीच बोलायचं बंद नाही करणार मी. तूच माझा खरा दोस्त आहेस. काजल, मला तुझ्याशी बोलायचंय. मला तुझ्याशी काय बी बोलायचं नाही. जा तू इथनं. अगं तो काय म्हणतोय ते ऐकून तर घे एकदा. बोल, काय बोलायचं तुला? काजल, उद्या आपल्या वर्गाचा निरोप समारंभ. पुन्हा तू भेटशील का नाही माहित नाही, पण हे ओझं मी मनात घेऊन जगू शकत नाही. काजल, मला माझी सगळी चूक समजलीये. तुझ्याबरोबर खूप वाईट वागलो ग मी. चैत्या आणि नीलूचं तर तोडायचा प्रयत्न केला मी. हो, आहे मी वाईट. झाली माझी चुकी. काय झालेलं माहित नव्हतं मला. खरं तुझी कुठल्या शब्दात माफी मागू मला कळना झालंय. तुझ्यासारखी मैत्रीण मला भेटणार नाही काजल. आय एम सॉरी काजल. रोहन थांब. काजे, मला असं वाटतं त्याचं काही चुकत नाहीये. चुकत जरी असलं तरी त्यानं माफी मागितली ना, तू माफ करायला पाहिजे त्याला. बोल त्याच्याशी. रोहन, मी तुला माफ करायला तयार आहे, पण एका अटीवर. तुला काय माझी गाणी ऐकायला लागतील. आत्ताच ऐकायचंय. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. काही जा अभ्यास काहीच झाला नाही, डोक्यात काहीच घुसना. कॉप्या जर भेटल्या नाही का नाही तर नापासच. अरे ह्यो इजी असताना तू कशाला टेन्शन घेतोय? आठवतोय का शिपाई समधी तयारी करून ठेवली आहे, तू फक्त पेपराला चल. शिपायानं जर कॉप्या दिल्या का नाही तर बोर्ड फाडूनच येतोय आपण. दंगाच. आता कशाचा अभ्यास? मुलांनो, आज आपला भावनिक प्रसंग आहे. निरोप समारंभ. आपण सर्वजण जमले आहोत या निरोप समारंभाला. निरोप समारंभाचा जो क्षण असतो तो एकमेकाला आपल्याला हळूवार वेगळे क्षण देऊन जातो. आजपर्यंत शाळेनं मी तुम्हाला जे ज्ञान दिलेलं आहे आणि इथून पुढं तुमची खरी शाळा सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही आनंदी राहा, तणावमुक्त राहा. माझे आशीर्वाद ते तुमच्या बरोबर नेहमी असतील. मला शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, नीलू, चैतन्य, तेऱ्या, विजया, चोख्या, अरे तुमच्याकडे काही ना काहीतरी खूप चांगलं आहे. तुम्ही आयुष्यामध्ये चांगले भारताचे नागरिक व्हाल, स्वतःच्या पायावर उभे राहाल. मला अभिमान वाटेल, शाळेला अभिमान वाटेल असं तुम्ही काम करणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. आणि बोर्डाचा निकाल हा मला 100% लागेल याचीही खात्री आहे. माझा आशीर्वाद आहे, सर्व शिक्षक लोकांचा तुम्हाला आशीर्वाद आहे. तुमच्या बरोबर मीही भावनिक झालो. खरं म्हणजे आपण कुटुंबासारखं जगलेलो आहोत. हो, सगळेजण आपण एक कुटुंबाप्रमाणे जगलो. तुम्ही आता शाळेच्या उंबऱ्याच्या बाहेर पडाल तेव्हा एक वेगळं जग असेल. आणि हे जग तुम्ही गरुड भरारी मारा असं मला वाटतंय. आणि मारणारच. शाळेचा निकाल हा 100% चांगला लागणार. आणि बोर्डात नीलू, चैतन्य
अरे तुम्ही येणारच याची मला खात्री आहे. सदैव मी आणि हे शिक्षक आणि ही शाळा हे तुम्हाला काही दिलेलं आहे, हे स्वतःच्या लहान मेंदूमध्ये साठवलेलं आहे, ते पेपरमध्ये उतरवा आणि गरुड झेप घ्या. बस आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. विद्या विनयतेने शोभते, तशी विनयता ठेवा, नम्रता ठेवा. शाळेनं शिकवण दिलेली आणि मी शिकवण दिलेली अजून एक मंत्र मी तुम्हाला देतो. आता तुम्ही 10वीची परीक्षा झाल्यानंतर आयुष्याचा एक वेगळी परीक्षा द्यायला तयार आहात आणि प्रत्येक पाऊल तुमचं एक परीक्षेचं असेल. बोर्डाच्या तुम्ही परीक्षेत यशस्वी व्हाल, तशीच आयुष्यातील प्रत्येक पावलाची परीक्षा यशस्वी होण्यासाठी जे काही शिकवलं, जे काही लहान मेंदूत साठवलं, ते साठवून संस्कारक्षम जगा, तिथेही तुम्ही यशस्वी व्हाल. आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण व्हाल याची मला खात्री आहे. इथली शाळा खरी संपली असेल तुमची, पण आयुष्याची शाळा सुरू झालेली आहे. तिथली परीक्षा तुम्हाला द्यायची आहे. आयुष्यात यशस्वी व्हाल याची मला खात्री आहे. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुलांनो, असेच यशस्वी व्हाल. धन्यवाद. वाट अशी सायरन जशी पोटामध्ये गोळा, तरी पिलवती अल्लडा माझी शाळा. वाट अशी सायरन जशी पोटामध्ये गोळा, तरी पिलवती अल्लडा माझी शाळा. शाळा शाळा माझी शाळा, शाळा शाळा माझी शाळा, शाळा शाळा माझी शाळा. नाद तिचा आहे गोळा माझी शाळा. चैतन्य, तुला आठवते आपण पहिल्यांदा कधी भेटलेलो? हो, शाळेच्या पहिल्या दिवशी तू मला मार खाताना वाचवलं होतंस. आणि ती चिठ्ठी जर विजय टिल्याने लिहिली नसती तर आज आपण एकत्र नसतो. खरं तर मला तू पहिल्यापासूनच आवडायचास, पण कधी बोलून नाही दाखवलं. मला माहित होतं तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू मला नक्की माफ करणार. मला आजही ती वेळ आठवते जेव्हा तू माझ्या हातून चॉकलेट घेतलं होतं.
सायकलच्या टायरची हवा काढायचास. का तर तू रस्त्यात थांबावस आणि मी मागून येऊन आपण एकत्र जावं. वर्गात चोरून बघायचास माझ्याकडं. मला सगळं माहिती. आणि तू काय कमी होतीस का? तू सुद्धा चोरून बघायचीस की. मला तर तेव्हा खूप वाईट वाटलं जेव्हा मला कळलं तुझ्या बाप्पांची शहरात बदली झाली आणि तू ही शाळा सोडून शहरात जाणार. मला पण जावंसं नव्हतं वाटत, पण आपलं नशीब किती चांगलंय. हो. आणि माझ्या पप्पांची बदली कॅन्सल झाली म्हणून तर आता आपण इथे हो. एकमेकांसोबत. खरा राग तेव्हा आला जेव्हा तू मला किस मागितलं. पण मला माहित होतं की हे सगळं तू स्वतःच्या मनानं नाही केलं. तुला कुणीतरी करायला लावलंय. मला माहित होतं की ही तुझी चूक नाहीये, पण तरी पण मी तुझ्यावर खोटं खोटं रुसले. आणि एवढे दिवस तुला त्रास दिला. जेव्हा तू रुसली होतीस ना तेव्हा सगळ्यात जास्त तुला मनवण्याचा प्रयत्न माझ्या मित्रांनीच केला होता. माझं कधी धाडसच झालं नाही तुझ्याबरोबर बोलायचं. मला पण बघायचं होतं ना की तू किती मनवतोयस मला. हो. जेव्हा मी तुझ्यावर रुसलेले ना तेव्हा विजय टिल्या त्यांनी लय समजवलं मला. मित्र असतातच असे. आणि तुला आठवतं का रे, मी तुला कानाखाली मारली होती. हो. याच गालावर मारली होती ना. लागलं का? नाही. खूप वाईट वाटायचं जेव्हा तू मला भेटायला यायचास आणि मी तुला दूर करायची, टाळायची. तुला कधीच तुझ्याशी बोलायची नाही. तुला घालून पाडून बोलायची. अशी सायरडच्या शिपुटामध्ये गोळा तरी पिलवती अल्लडा माझी शाळा. वाट अशी सायरड जशी पोटामध्ये गोळा तरी पिलवती अल्लडा माझी शाळा. शाळा माझी शाळा. शाळा शाळा माझी शाळा. शाळा शाळा माझी शाळा. नाद तिचा आहे गोळा माझी शाळा. पण माझा ऍक्सिडेंट झाला हे जेव्हा तुला कळलं तू बघाय का आली नाहीस? चैतन्य, तो ऍक्सिडेंट खोटा होता. पण बघाय का आली नाहीस? तुला खरं सांगू, मी तुला त्या अवस्थेत पाहूच शकले नसते. खरंच. एवढं प्रेम करतेस नीलू माझ्यावर? हो, खूप. मला तेव्हा तुझं खूप वाईट वाटलं.
जेव्हा तू माझ्या वाढदिवसाची चिठ्ठी स्वतःच्या रक्ताने लिहिली होतीस. ती माझ्या रक्ताने नव्हती लिहिली. ती चिठ्ठी विजय आणि टिल्यानं कोंबडीच्या रक्ताने लिहिली होती. काय? हो, असू दे का आता. ते आपलं जुळवण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी मित्रच ते. चैतन्यात मला तर खूप बोलू वाटत होतं तुझ्याशी. जेव्हा आपण सहलीला गेलेलो, तिथलं वातावरण किती छान होतं ना. तू माझ्यासाठी गाणं पण म्हणलं होतंस. कह दो कि तुम हो मेरी वरना, जीना नहीं मुझे है मरना. तू पण म्हणली होतीस की गाणं. तुम तो धोकेबाज हो. धोकेबाज आहे का मी? नाही रे, मग तू खूप गोड आहेस. मला माहित होतं आपण व्हॅलेंटाईन डे दिवशी नक्की भेटणार. मग त्या दिवशी मला खरं कळालं आपण खूप लहान आहोत प्रेम करायला आणि व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायला. मला तर खूप भीती वाटत होती जेव्हा त्या लोकांनी मला तुला राखी बांधायला लावली. खूप घाबरले होते मी. मला तर तेव्हा खूप भीती वाटली जेव्हा आपल्या घरी समजलं. हो, मला पण. पण आपण आता पण बरोबर निर्णय घेतलाय चैतन्य. आता आपण खूप शिकायचं, खूप अभ्यास करायचा आणि शिकून मोठं होऊन मग आपण आपल्याबद्दल घरच्यांना सांगायचं. आणि मग लग्न करायचं. ही वाट अशी सायरडच्याशी पोटामध्ये गोळा, तरी पिलवती अल्लडा माझी शाळा. ही वाट अशी सायरडच्याशी पोटामध्ये गोळा, तरी पिलवती अल्लडा माझी शाळा. शाळा शाळा माझी शाळा. झालं की नाही मॅजिक? आयला बेस्ट काम झालं की हे तर. अरे मस्त आहे यू डिक्शनरी. आणि त्याच्यातलं काय ती मॅजिक फीचर ती पण सुद्धा. तर लवकरच डाउनलोड करा यू डिक्शनरी ऍप. शाळा शाळा माझी शाळा, शाळा शाळा माझी शाळा. नाद तिचा ऐकूया माझी शाळा. हो, 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 हो.